जय शिवराय मित्रांनो रूफटॉप सोलर योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, नैसर्गिक स्रोतापासून विजेची निर्मिती करणं ही एक काळाची गरज बनलेली आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून याच पार्श्वभूमीवरती सोलर योजना असतील, रूफटॉप सोलर योजना असतील, याला मोठ्या प्रमाणात वाव दिला जातोय। याच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती वैयक्तिक लाभार्थ्यांना स्वतःच्या छतावरती सोलर पॅनल बसवणं किंवा सामूहिकरित्या ज्या सोसायटीज असतील यांना छतावरील सोलर बसवणं, याच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जात आहे आणि याच दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये आता मोठी वाढ करण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर रूफटॉप सोलर योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। याच्या माध्यमातून झालेली विजेची निर्मिती ही नक्कीच या ठिकाणी विजेचं संकट कमी करण्यासाठी मदत करत आहे। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेची अंमलबजावणी होत असताना अतिशय मंद गतीने होत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वीच पाहिले की केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत पुढे राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि हीच योजना आता पुढे राबवत असताना या योजनेच्या अंतर्गत सेट करण्यात आलेले जे काही बेंचमार्क कॉस्ट आहेत या आता सुधारण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत 1 किलोवॅट पासून 3 किलोवॅट पर्यंत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी 40% अनुदान दिलं जातं, तर 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत जे सामूहिक सोसायटीवरती जे सोलर पॅनल लावले जातात याच्यासाठी 20% पर्यंत अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे स्पेशल कॅटेगरीचे स्टेट आहेत, पूर्वोत्तरची वगैरे जी राज्य आहेत, अशा राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना याच्यामध्ये वाढीव सबसिडी दिली जाते। तर जनरल स्टेट जे इतर स्टेट आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे, अशा राज्यांकरता सबसिडी थोडीशी कमी दिली जाते आणि या सबसिडीमध्ये देखील आता वाढ करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 1 किलोवॅट पासून 3 किलोवॅट पर्यंत क्षमतेचे सोलर पॅनल उभारण्यासाठी 40% प्रमाणामध्ये सबसिडी दिली जाणार आहे। ज्याच्यासाठी पूर्वी 14,558 रुपये प्रति किलोवॅट दिली जाणारी सबसिडी आता बदल करून 18,000 रुपये प्रति किलोवॅट एवढी सबसिडी दिली जाणार आहे। अर्थात महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आता 1 किलोवॅट सोलर क्षमतेचे जे पॅनल लावण्यासाठी 18,000 रुपये प्रति किलोवॅट एवढी सबसिडी दिली जाणार आहे, जी 3 किलोवॅट पर्यंत 40% सबसिडी या दरानं दिली जाणार आहे आणि हीच सबसिडी स्पेशल कॅटेगरीची जे राज्य असतील अशा राज्यांना 17,662 रुपये दिली जात होती, ती आता 20,000 रुपये प्रति किलोवॅट पर्यंत दिली जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत क्षमतेचे जे सोसायटीवरती किंवा जे सामूहिकरित्या उभारले जाणारे सोलर पॅनल आहेत, अशा प्रकल्पासाठी, अशा या सोलर पॅनल योजनेसाठी 20%च्या दरामध्ये ही सबसिडी दिली जाणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी ही सबसिडी 9,000 रुपये प्रति किलोवॅट एवढी असणार आहे। तर इतर जे काही स्पेशल कॅटेगरीचे राज्य आहेत त्या राज्यांसाठी 10,000 रुपये प्रति किलोवॅट अशा दरानं ही सबसिडी दिली जाणार आहे। आणि याच्या पुढच्या ज्या आता बीड क्लोज होतील त्या 20 जानेवारी नंतर क्लोज केल्या जाणार आहेत। मित्रांनो, 5 जानेवारी 2024 नंतर जे आता अर्ज याच्यामध्ये दिले जातील किंवा जे अर्ज अनुदानासाठी पात्र होतील अशा सर्व अर्जासाठी आता ही वाढीव सबसिडी मिळणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये अंमलबजावणीचा जे लावण्याचा जो खर्च आहे, उभारणीचा जो खर्च आहे, तो वाढल्यामुळे या अनुदानामध्ये काही फायदा होत नव्हता, पर्यायाने याच्याकडे लाभार्थी वळत नव्हते। आता वाढीव अनुदानामध्ये याच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढू शकते आणि मोठ्या प्रमाणात सोलर पॅनल या ठिकाणी उभा केले जाऊ शकतात, जेणेकरून जास्तीत जास्त सौर ऊर्जा निर्मिती या प्राकृतिक स्रोताच्या माध्यमातून केली जाऊ शकते। मित्रांनो, या योजनेसाठीच्या अटी शर्ती काय आहेत, याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, याचं केंद्र शासनाचं पोर्टल, राज्य शासनाचं पोर्टल, याच्यावरती अर्ज कसा भरायचा, याची पुढील प्रक्रिया काय काय असते, या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण यापूर्वीच बऱ्याच साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। ते व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता किंवा वरती सजेशन मध्ये सुद्धा आपल्याला त्याच्या लिंक मिळतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे सोलर रूफटॉप योजनेच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।